सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोणाला मिळेल याबाबत अंतिम निर्णय झाला नाही। याबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेत माझा काही संबंध नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसतर्फे छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मिळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने या गटाने दावा केलाय। मुलगा प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मौन पाळणं पसंत केलं। जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील पत्रकारांशी संवाद साधला। जयंत पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे 2 खासदार आहेत, परंतु ते सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे नाहीत, त्यामुळे या दोन्ही जागांवर शिवसेनेच्या गटाने दावा सांगितला आहे। परंतु सद्यस्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे शिवसेनेची एक जागा कमी होत असून कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडून मागितला जातोय, परंतु सांगलीची जागा काँग्रेसकडे राहावी असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांचा आहे। हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा पुढील आठवड्यात चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। बालाजीनगर येथे असणारा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी केली। घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिने आणि रोकड असा एकूण 3,51,000चा मुद्देमाल लंपास केलाय। सदर घरफोडीची घटना ही रविवारी सायंकाळी 4:30 ते सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास झाली आहे। या प्रकरणी रणजित सिंग रामसिंग राजपूत यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। रणजित सिंग राजपूत हे आपल्या कुटुंबियांसह कुपवाड रोडवरील बालाजीनगर येथे असणाऱ्या शीतल प्लाझा या अपार्टमेंटमध्ये राहतात। रविवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास रणजित सिंग राजपूत हे कामानिमित्त बाहेर गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटवर पाळत ठेवून दरवाजाला लावलेली कडी काढून आत प्रवेश केला। बेडरूममध्ये असलेल्या तिजोरीमध्ये ठेवलेली लॉकरची चावी घेऊन लॉकरमध्ये ठेवलेले 10 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख 70,000 रुपये घेऊन असा एकूण 3,51,000चा मुद्देमाल चोरून पलायन केले। रणजित सिंग राजपूत हे सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली। त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। सांगलीच्या प्रसिद्ध हळदीची आता रशिया आणि जपानलाही भुरळ पडली आहे। हळद खाण्याबरोबर औषध निर्मितीसाठीही वापर केला जातोय। दिवसेंदिवस हळदीचा वापर वाढतोय। सांगलीतून थेट रशिया, जपानला हळद नेण्यासाठी परदेशी व्यापारी मार्केट यार्डात दाखल झालेत। त्यांनी हळदीची माहिती घेतली। वसंतदादा मार्केट यार्डातील हळद सौद्यांना जपान आणि रशिया, मॉस्को येथील परदेशी व्यापाऱ्यांनी भेट दिली आहे। बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी त्यांचे भारतीय रीतिरिवाजाप्रमाणे स्वागत केलं। परदेशी खरेदीदार, निर्यातदार, व्यापारी यांनी हळद सौदे आणि इतर शेतीमाल खरेदी विक्रीबाबत सांगली बाजार समितीचे मुख्य कार्यालयात जाऊन माहिती घेतली। प्रत्यक्षात शेतीमाल सौदे यांची पाहणी केली। दरवर्षी सांगलीतून रशियाला सुमारे 500 टन हळद पाठवण्यात येते। यंदा त्यापेक्षा जादा हळद नेण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे। त्यासाठी थेट मार्केट यार्डातून येऊन त्यांनी माहिती घेतली। मागील 2 महिन्यांपासून हळदीचा नवीन हंगाम सुरू झालाय। चालू वर्षी उत्पादन कमी झालं असल्याने हळदीचा दर वाढतोय। सांगलीसह कोल्हापूर, कर्नाटक सीमा भागातून राजापुरी हळद मोठ्या प्रमाणात येत आहे। परराज्यातूनही हळदीची आवक होऊ लागली आहे। हळदीची आवक वाढली असली तरी देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशात हळदीची मागणी वाढली असल्याचं दिसत आहे। यावेळी बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे, काडाप्पा वारद, प्रशांत पाटील, सचिव महेश चव्हाण, हळद व्यापारी बाळू मर्दा, गोपाळ मर्दा, नेमानी आदी जण उपस्थित होते। महाशिवरात्री निमित्त कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबग येथे महाशिवरात्र आणि रामलिंग यात्रेतील रथोत्सव आणि भव्य शोभायात्रा उत्साहात साजरी करण्यात आली आहे। महादेव आणि श्री रामलिंग मंदिरामध्ये पंचामृत, दुग्धजल अभिषेकासह पुष्प अर्पण आणि धूपारती, नैवेद्य, भजन, कीर्तन, नाम जप व शिवलीला अमृत पठण करत असा विविध धार्मिक कार्यक्रम करून भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला। यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। हर हर महादेव, भोलेनाथ, राम नामाचा जयघोष, छत्रपती शिवरायांचा जयघोष करत भाविकांनी दर्शनासाठी आणि शोभायात्रेला मोठी गर्दी केली। यावेळी भाजपाचे नेते पृथ्वीराज देशमुख तसेच कराड येथील हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रमुख उपस्थिती लावून हिंदू समाजाला प्रेरणा संदेश दिला। या यात्रेत उद्या कीर्तन सेवा, हरिभक्त परायण सौ सुप्रियाताई संदीप खंडागळे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले। गुरुवारी बहुचर्चित शिवरायांचा छावा चित्रपट संपन्न झाला। तसेच शुक्रवारी रामलिंग मंदिर येथे श्री महादेव आणि श्रीराम अभिषेक आणि शिवलीलामृत पारायण, सायंकाळी आरती, भजन सेवा करण्यात आले। शनिवार सकाळपासून दुपारपर्यंत प्रत्येक घरातून रामलिंग मंदिरापर्यंत पुरणपोळ्यांचा नैवेद्य स्वीकारून दुपारी 12 ते 4 पर्यंत महाप्रसाद वाटप करत श्री राम रथोत्सव, भव्य शोभायात्रा श्री लालगिरी महाराज मठ ते श्री रामलिंग मंदिर असा संपन्न झाला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर महाआरती करण्यात आली।
मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना किंवा बीड लोकसभा निवडणूक लढवावी, त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना बिनशर्त पाठिंबा देईल याबाबतचं पत्र मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे. खराडे म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे गेले अनेक वर्ष मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या लढ्यामुळेच कुणबी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. राज्यात 53 लाख मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणार आहे, हे फार मोठे यश आहे. रस्त्यावर लढाई, रस्त्यावर संघर्ष करणारे संघर्ष योद्धे संसदेतही असले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. राजू शेट्टी आणि संदीप जगताप यांच्याशी चर्चा करून त्यांना पाठिंबा देणारे पत्र देण्यात आले. यावेळी त्यांना आम्ही आग्रह धरलाय की मराठा समाजाचे अन्य प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच आरक्षणाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसद हाच अंतिम मार्ग आहे. त्यामुळेच तुम्ही संसदेत गेले पाहिजे, तुम्ही तुमच्या भूमिकेवर पुनर्विचार करावा असा आग्रह धरलाय. त्यावर त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. यावेळी स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, बीडचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले, राजेंद्र पाटील, भुजंग पाटील, सुरेश पाटील, सुरेश पाचिंबरे, दत्ता भोसले, अंकुश तारक आदींसह अन्य जण उपस्थित होते. महापालिकेच्या वीज बिलाच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकायुक्तांनी एसआयटी नेमण्याचे आदेश देऊन वर्ष होत आले तरी अद्याप एसआयटी नेमली नाही. ही समिती तातडीने नेमावी या मागणीसाठी मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयासमोर उपोषणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वी.द. बर्वे, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, मिरज संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांनी केली आहे. वीज बिल घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले होते. मात्र आज तागात त्या आदेशाप्रमाणे पोलीस महासंचालकांनी कोणतीही कारवाई केली नाही. साधी एसआयटीची नेमणूक सुद्धा केली नाही. याबाबत 11 फेब्रुवारी 2024 व 11 मार्च 2024 या रोजी पोलीस महासंचालकांकडे विनंती अर्ज करून एसआयटीच्या नेमणुकीबाबत विनंती केली. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत आम्ही पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाबाहेर आत्मक्लेशासाठी म्हणून लाक्षणिक उपोषण करणार आहोत. त्याबाबत आम्ही परवानगी मागितली आहे. त्यांनी जर परवानगी दिली नाही तर पत्राची दखल घेतली नाही तर आम्ही उपोषण करणार आहोत. त्यामुळे आम्हाला परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. कारखानदार आणि साखर संघाने ऊस तोडणी, वाहतुकीसह शेती विभागाचा खर्च वाहतूकदारांच्या खर्चात धरला जाणार आहे. ही रक्कम ऊस उत्पादकांच्या बिलातून कपात होणार असल्याने नुकसान होईल. त्यामुळे या धोरणाला विरोध आहे. धोरण बदला अन्यथा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबाई यांनी दिलाय. पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाचे निश्चित करण्यासंदर्भात सहसंचालक यशवंत गिरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. साखर कारखानदार आणि साखर संघ यांनी शासनाला ऊस तोडणी आणि वाहतूक दराचे विनियमन समितीसमोर साखर कारखान्याच्या शेती विभागाचा संपूर्ण खर्च, शेती मदतनीस, बैलगाड्यांची दुरुस्ती, तट्टे, बांबू यांचा खर्च ऊस तोडणी वाहतूकदारांच्या खर्चामध्ये धरण्यात यावा असा अभिप्राय बैठकीमध्ये दिला. ही रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीतून कपात होणार असल्याने उत्पादकांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे या धोरणाला कडाडून विरोध केला. तोडणी वाहतुकीच्या करारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. ऊस तोडणी मुकादम आणि मजुरांच्या फसवणुकीमुळे वाहतूकदार शेतकरी कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागलेत. साखर कारखानदार ऊस वाहतूक करार करताना ऊस उत्पादक जमीनदार म्हणून घेतात. हंगाम संपण्यापूर्वीच कर्जाची संपूर्ण रक्कम ऊस बिलातून कपात केली जाते. त्यामुळे ती कपात करू नये अशी मागणी केली. विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्रपक्ष म्हणून मिरज व जतसह राज्यात 7 जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सन्मानाने द्याव्यात असं आवाहन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी मिरजेत केले. जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा संवाद मेळावा सोमवारी रात्री झाला. या मेळाव्यात आमदार विनय कोरे बोलत होते. यावेळी विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष समित कदम, विजयसिंह माने, प्रदीप देशमुख, प्रदीप पाटील, काकासो चव्हाण, संजय माने, प्रकाश माने, प्रवीण जाधव, ए.बी. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विनय कोरे म्हणाले, देशात राष्ट्रीय विचाराचे सरकार यावे या भूमिकेतून जनसुराज्य शक्ती पक्ष आपली जबाबदारी पार पाडेल. मात्र राज्यात भाजपाने मित्रत्वाची भूमिका कायम ठेवली पाहिजे. राज्यात मिरज, जत आणि कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा आणि नाशिक मतदारसंघातील जागा आमच्या पक्षाला मिळाल्याच पाहिजेत अशी मागणी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. कुपवाड रोडवर असणाऱ्या मंगलमूर्ती कॉलनीमधील बंद घर फोडून 23 तोळ्या दागिन्यांसह मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून 23 तोळे दागिन्यांसह 5,31,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आकाश सतीश कवटेकर असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे. कुपवाड रोडवरील मंगलमूर्ती कॉलनीमध्ये फिर्यादी वैजयंता बेरड या कुटुंबियांसोबत राहतात. शनिवारी त्या कुटुंबियांसह त्यांच्या मूळ गावी कर्नाटकमध्ये गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घरावर पाळत ठेवून घरफोडी करत 23 तोळ्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढत होतं। यावेळी पथकातील कर्मचारी बिरोबा नरळे यांना माहिती मिळाली की सदरची घरफोडी ही रेकॉर्डवरील आरोपी आकाश कवठेकर यांनी केली असून तो आपटा पोलीस चौकीजवळ येणार आहे। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयित कवठेकर याला पकडलं। यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। मुद्देमालाबाबत विचारले असता त्याने सदरचे 23 तोळे दागिने हे त्याच्या घराच्या पाठीमागे पुरल्याचंही सांगितलं। यावेळी त्याच्या घराच्या परिसरातून घरफोडीतील 23 तोळ्यांच्या दागिन्यांसह 5,31,000चा मुद्देमाल जप्त केलाय। सांगलीतील प्रभाग क्रमांक 10 मधील कॉलेज कॉर्नर ते नवीन रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आचारसंहिता आधी तात्काळ सुरू करा, अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक मासाळे यांनी केली आहे। याबाबतचे निवेदनही त्यांनी दिलंय। सध्या माधवनगर रोडवरील चिंतामणी नगर जवळील रेल्वे पुलाचं काम सुरू असल्याने वाहनांना कॉलेज कॉर्नर मार्गे तासगाव, विटा, माधवनगर, वसंतदादा साखर कारखाना मार्गे जावं लागतंय। त्यामुळे या रस्त्यावर रहदारी वाढली। या ठिकाणी टिंबर एरिया, शाळा, कॉलेजेस आहेत। विद्यार्थ्यांना ये-जा करताना जीव मुठीत धरून रस्ते पार करावे लागतात। महापालिका प्रशासनाने आचारसंहिता आधी रस्ता पूर्ण करून दोन्ही बाजूच्या गटारीपर्यंत रस्ता, फुटपाथ आणि स्ट्रीट लाईट पोल बसवण्यात यावेत, अन्यथा महापालिका बरखास्त करून ग्रामपंचायत करण्यात यावी अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक अण्णा मासाळे यांनी केली आहे।